नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. तर आज आहे सोमवार, शेवटचा सोमवार आणि शिवामोठ आहे सातू, त्याचबरोबर बैलपोळा आहे, सोमवती अमावस्या आहे म्हणजेच पिठोरी अमावस्या आहे आणि मातृदिनच पण दिवस असतो. ते सर्व एकत्रच येतो. तर त्याच्यामुळे आज सोमवारी आल्यामुळे खूप म्हणजे त्याची छान अशी आपल्याला पूजा करायची आहे, शंकराची पूजा करायची आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे आपल्या श्रावणातला शेवटचा सोमवार आणि सोमवारी येणारी अमावस्या तिथी ही सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. तर त्या दिवशी सर्वप्रथम मी बघा पाण्यामध्ये किंचित हळद टाकले आहे, गोमूत्र टाकले आहे आणि खडे मीठ टाकले आहे. तर हे सर्व टाकून आपल्याला लादी पुसायची आहे. तर मीठ हे लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्याच्यामुळे तुम्ही पण अमावस्या पौर्णिमेला लादी पुसताना थोडे खडे मीठ, गोमूत्र, हळद टाकून पुसत जा. मिठाच्या पाण्याने लादी पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते आणि त्यासोबत घरातील सदस्यांना मन शांती मिळते, संकटापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमेला मंगळवारी, शुक्रवारी झाडलोट करून लादी पुसून घ्यायचीच आहे आणि त्याच्यानंतर छान बघा उंबरठा पण मी स्वच्छ केला आहे, पाण्याने पुसून घेतला आहे. तर आपल्याला अमावस्याला पौर्णिमेला उंबरठा लेपन नक्की करायचं आहे आणि तसंच मी करत असते. हे बघा, तर मी हळदीचं लेपन हे करून ठेवत असते. त्याच्यात गोमूत्र आणि थोडंसं पाणी टाकून, हळद टाकून हे बघा असं लेपन केलेलं आहे. आणि असं प्रत्येक सणाला, पौर्णिमेला, अमावस्याला, मंगळवारी, शुक्रवारी हे नक्की मी करतच असते आणि तुम्हालाही प्लीज मी आवर्जून सांगते की हे तुम्ही नक्की करा. त्याचा प्रभाव खूप छान प्रकारे आपल्यावर पडतो आणि एक नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते घरातली. आणि उंबरठा पूजन केल्यामुळे खूप फायदा होतो, लाभ होतो, आपल्याला प्रगती खूप होते. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा आणि उंबरठ्याची पूजा करा. आणि हे करताना पण आपल्याला प्रसन्न वाटतं. जेव्हा आपण घरातली देवपूजा करतो, उंबरठ्यावर लेपन वगैरे करतो, त्यावेळी हे सर्व करताना खूप मन प्रसन्न होतं आणि वातावरणही तसंच होतं आपलं. बघा हे किती छान असं कापूर वगैरे मी लावत असते पौर्णिमेला, अमावस्याला, मंगळवारी उपास असतो माझा. तर मी असं हे करतच असते. बघा किती छान असा आपला उंबरठा वाटतोय. तर तुम्ही पण नक्की करा उंबरठ्याचं लेपन. सोमवती अमावस्या असल्यामुळे आणि सोमवार आपल्या शंकराचा वार असल्यामुळे पूजा असतेच. शेवटचा सोमवार आहे, त्याच्यामुळे आज मला देवपूजा करायची होती. अमावस्या पौर्णिमेला मी म्हटल्याप्रमाणे देवपूजा करत असते. तर सर्व देव धुवून वगैरे स्वच्छ करून माझी देवपूजा पण मी करून घेतली. तर आज पिठोरी अमावस्या आहेच, पण त्यात बैलपोळा आहे आणि हा दिवस मातृदिन म्हणून पूर्वीपासून साजरा केला जातो. त्या दिवशी माता जननी, मातृभूमी आणि भूमीतून धान्य देणारी, उगून धान्य देणारी ही पूजा म्हणजे बैलाची पूजा केली जाते. त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. बैलांना छान अशी शिंगे वगैरे सजवून, त्यांना रंगरंगोटी करून बैलांची अशी थाटामाटामध्ये त्यांची पूजा केली जाते. त्यांना नैवेद्य दिला जातो आणि अशा प्रकारे गावात शेतकरी त्यांची बैलांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दिला जातो छान. आणि तर नेहमीप्रमाणे माझ्या अमावस्याला पौर्णिमेला देवपूजा असते, तशी मी आपली नेहमी घासून देव वगैरे पूजा करत असते. तर आता पण माझी पूजा झालेली आहे. अमावस्या दिवशी हे सर्व देवाचं केलं तर पॉझिटिव्हिटीवर, शक्तीवर खूप सोप्या पद्धतीने मात करता येतो आणि यासाठी देवपूजा करायची असते. स्पेशली अमावस्याला करायची असते. आणि त्या दिवशी, अमावस्याच्या दिवशी खास करून आपल्या मुलांची नजर काढायची असते किंवा आजारी कोण असेल घरात तर त्यांची नजर काढायची असते. खडामीठ घेऊन नजर काढायची असते. अमावस्याच्या दिवशी म्हणजे आज तर सोमवती अमावस्या आहे, पण मी अमावस्याच्या दिवशी दही आणि भात असं वाटीमध्ये मिक्स करून
आळणी भात केलं तरी चालतो, असं दही मिक्स करून त्याच्यामध्ये करत असते आणि ते चारी बाजूनी ठेवायचं असतो थोडं थोडं घास. आणि बाहेर पण असं मी थोडं शिंपडत असते दही भाताचा घास. तर असं तुम्ही पण नक्की करत जावा. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो, तो पितृदोष असतो, तो त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असावा यासाठी दही भाताचा उपयोग केला जातो. तर नेहमीप्रमाणे आज सोमवार आहे, शेवटचा सोमवार आहे आणि आज सातू आहे शिवामोठ. तर माझे आता नेहमीप्रमाणे अभिषेक मी केला आहे छानपैकी दुधाचा, पाण्याचा. आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते. त्या दिवशी शिवपिंडावर दूध आणि गंगाजल अभिषेक करायचा आहे आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. त्यामुळे पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे ही सोमवती अमावस्या आणि आपला सोमवार हा एकत्र आल्यामुळे त्याचा अशा प्रकारे उपयोग केल्यावर खूप फायदा होतो. तर नेहमी मी व्हिडिओमध्ये दाखवत असते 3-4 सोमवार झाले, त्याचं सगळं माझी पूजा मी दाखवली. त्याच्यामुळे आता मी वेळ जास्त जाईल. आणि आज अमावस्या होती, खास करून अमावस्याला काय काय आपण काय काय त्याचं प्रयत्न करायचा की आपल्या घरामध्ये त्यामुळे सुख शांती लाभेल, हे सगळं मी उपाय दाखवले. आणि मी आवर्जून सांगेल की हे सगळे उपाय मी जे दाखवले ते तुम्ही नक्की करा. आणि आपल्या कुलस्वामीच्या नावाने पण पौर्णिमेला अमावस्याला नारळ वाढवा महिन्यातून एकदा, मी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये. आज सोमवारी अमावस्या आल्यामुळे सोमवारी नारळ वाढवत नाही आपल्यामध्ये तरी, पण अमावस्या जेव्हा येते तेव्हा अमावस्या पौर्णिमेला किंवा चांगल्या मंगळवारी शुक्रवारी नारळ वाढवत जावा. आणि जे मानतात ते मानतात, पण जे कोणी मानत नाही तर त्याला आपण काही करू शकत नाही. पण अशा वेळेस मला शेअर करावंसं वाटलं म्हणून मी आवर्जून तुमच्याशी शेअर केले. तर नक्की तुम्ही हे सगळे उपाय करून बघा, तुम्हाला त्याचा नक्की अनुभव येईल. मला अनुभव आला आहे त्याच्यामुळे मी सांगते आवर्जून. तर हे बघा किती छान असं आपलं पूजा संपन्न माझी झाली आहे आणि वातावरणही छान झालेलं आहे. खूप प्रसन्न वाटतं आपल्या मनाला सुद्धा आणि घरामध्ये सुद्धा. आणि एक प्रकारे आपली पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते कापूर वगैरे लावल्यामुळे. तर मी आज पूजा संपूर्ण झाल्यावरच तुम्हाला ही पूजा दाखवली. तर पूजा झाल्यानंतर मी थोडंसं दुपारी साबुदाणाचं भिजत घातलं होतं, आर्याला आवडतो म्हणून, तिच्यासाठी करावं लागतं. खाली माझी पूजा वगैरे करून सर्व ते साबुदाणा वडा बनवला आणि खाल्ला. आर्याने पण खाल्ला, तिला आवडतो साबुदाणा, म्हणजे जीव की प्राण आहे तिचा. तर काहीतरी आपलं वेगळं चेंज म्हणून साबुदाणा वडा बनवला होता. तर पूजा दाखवली नाही मी जास्त, कारण पूजा आता मी नेहमीच 4 सोमवार झाले तुम्हाला मी दाखवली, तर मग पूजा झालेलीच दाखवलं. आणि आता मी जेवण बनवते. जेवणामध्ये आता उपवास सोडायला तर आता मी बनवते गवारीची भाजी. तर गवार तेलामध्ये टाकून मी परतते. हे बघा, आज आर्या बघितलं असेल ना तुम्हाला, जरा आश्चर्य वाटलं असेल आर्या आज कशी व्हिडिओमध्ये. तर आज मला आर्या जेवणाला मदत करते आणि म्हटलं ये थोडंसं दाखवू, तुला पण दिसतील सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना. त्याच्यामुळे आर्या आज आली आहे व्हिडिओमध्ये. तर आपल्याला गवारीची भाजी बनवायची. तर मी पहिलं टाकणार आहे लसूण. मग छान असं परतून झाल्यावर गवारीमध्ये कांदा टाकायचा आहे. कधी कधी कांदा गवारीत नाही टाकला तरी चालतो. आणि आपल्याला माझी राय आलेली आहे त्याच्यामुळे आज ती हेल्पला आलेली आहे. नाही अभ्यास म्हणून आली आहे. हां. तर छान असा आपला कांदा परतून झालाय. तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपला घरगुती मसाला. अरे बघा, तुम्हाला अशी गवारी वेगवेगळ्या पद्धतीने करतात, वेगवेगळ्या जेवणाच्या पद्धती बनवायच्या वेगवेगळ्या असतात. आणि आता गवार टाकायची, छान अशी गवार परतून घ्यायची. आता मीठ टाकायचंय.
हे जे मीठ आहे ते मी साधं आपलं व्हाईटवालं मीठ आहे ते नाही आहे, हे सैंधव मीठ वापरत असते. सैंधव मीठ खूप चांगलं असतं तब्येतीसाठी. ह्याला रॉक सॉल्ट म्हणतात. तर हेच वापरा. मी तर सांगेल तुम्हाला, सजेस्ट करेल की हे मीठ चांगलं असतं, तर तुम्ही पण वापरा. असं आपली छान गवार झाली, आता त्याच्यात पाणी ओतायचं. अशा लांब मिरची घेतलेले, तिखट कमीवाले असतात, त्याला भजीला पण वापर केला जातो आणि छान असं शेंगदाणा मीठ भरून पण केला जातो. तळती आहे. हां, तळते. तर शेंगदाणा मीठ टाकून मी परतणार आहे. तर पहिल्यांदा आपण आहे ना, हे जे आहे ना ते मध्ये आपण कट करून घेऊया. हे बघा, कट करून घेतले मध्ये. आणि तिखट ह्याच्यातल्या बिया काढल्या ना तरी पण चालतात ह्याच्या, म्हणजे तिखट कमी लागणार अजून. अशा तर ऑलरेडी तिखट कमीच असतात या. तर मी झाकण ठेवून घेते, शूट करते ते. चल इथे ये, इथे दाखव. आता ह्याच्यातल्या आपल्याला बिया काढायच्या असेल ना, तर ह्या अशा बिया काढून टाकायच्या. तर आपण ह्याच्यामध्ये भरायला आता शेंगदाण्याचं कूट घेऊया, जितकं लागेल तितका. लसूण घेतलाय टेचलेला, मीठ टाकते. बघा असं मिक्स करून घेतलं मी हे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचंय. उलटा पडतो काय? हे बघा, खूप छान लागते अशी मिरची. तुम्ही करून बघा. तर एक एक भरून घेऊया. झाले भरून. तर हे बघा, हे बघा किती छान तवंग आलाय. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून असं पातळ पण तुम्ही ठेवू शकता, गवारीचा रस्सा. पण मी आता थोडीशी सुकी करणार आहे. तर चला आता मिरची फ्राय करूया. हे बघा, मस्त अशी आपली मिरची परतून घेऊया. खूप असं छान असं लालसर ह्याच्यावर परतल्यामुळे टेस्टी लागते भरलेली मिरची. मस्त अशी भाजी झालेली आपली गवारीची. छानपैकी अशा आपल्या मिरच्या फ्राय करून झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता चपाती करून घेते, म्हणजे आपल्याला देवाला नैवेद्य दाखवता येईल. आणि मस्तपैकी अशी मी तांदळाची खीर बनवली आहे. हे बघा, आता चला आता देवाला नैवेद्य दाखवूया. मस्त अशी खीर बनवली आहे तांदळाची, चपाती आहे, डाळ भात आहे आणि गवारीची भाजी आहे. तर अशा प्रकारे माझी आरती, पूजा, नैवेद्य सगळं काही झालेलं आहे. आणि आमोशाला जे जे काही उपाय करतात ते मी सर्व तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.